ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर म्हणजे दयेचा सागर, परमेश्वर म्हणजे कृपेने भरलेला आणि नेहमी आपल्यासाठी क्षमेचं द्वार उघडं करणारा, आपल्याला पापांची क्षमा करण्यासाठी नेहमी तयार असणारा असा आपला परमेश्वर आहे. त्याच्याजवळ जो येतो त्या व्यक्तीला कधीच तो रिकाम्या हाती पाठवत नसतो. आणि म्हणूनच परमेश्वराला आपण स्वर्गीय पिता, प्रेमळ पिता, दयावान पिता, क्षमाशील पिता अशा वेगवेगळ्या नावाने हाक मारत असतो. कधी कधी परमेश्वराची तुलना आपण एका पक्षाची करत असतो. ज्याप्रमाणे कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली ठेवून मायेची ऊब देत असते, आपल्या भक्षकापासून आपल्या पिल्लांचं संरक्षण करत असते, त्याचप्रमाणे परमेश्वर या पक्षाप्रमाणे आपल्या मायेची पांघरून आपल्या वरती टाकत असते. आपल्याला सर्वांना त्याच्या मायेच्या पंखाखाली एकत्रित आणत असते आणि आपला जो भक्षक आहे सैतान, त्या सैतानी शक्तीपासून आपल्या सर्वांचा बचाव करत असते. आणि हेच दृश्य आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये अगदी स्पष्टपणे दिसत आहे, जिथे एक सैतानी पॉवर म्हणजेच हेरोद नावाच्या एका राजाच्या रूपामध्ये जणू काही परमेश्वर आणि परमेश्वराच्या मागे पाठलाग करणाऱ्या त्या लोकांवरती झडप करण्यासाठी तयार आहे. आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वर जो दयावंत आहे, क्षमाशील आहे, तो आपल्या लोकांना त्या कोंबडीच्या पिल्लाप्रमाणे ऊब देण्यासाठी तयार आहे. या दोघांमध्ये जणू काही तडजोड चालू आहे. एका बाजूने फॅरिसीस, परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये भीती टाकत आहे की जर तू मिशन वर्क अशाच प्रकारे करत गेला तर हेरोद तुला ठार मारणार आहे, हेरोद तुला जीवे मारणार आहे. परंतु परमेश्वर घाबरत नाही. परमेश्वर सांगत आहे की मला माझ्या लोकांचं संरक्षण केलं पाहिजे, मला परमेश्वरची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि म्हणून हेरोद सारख्या दुष्ट राजाला मी कधीच घाबरून जाणार नाही. आणि या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त त्या हेरोद राजाला फॉक्स, एका लांडग्याची तुलना करत आहे, लांडग्याची उपमा देत आहे. जाऊन त्या लांडग्याला जाऊन सांगा, कोल्ह्याला जाऊन सांगा. जणू काही ज्याप्रमाणे लांडगा किंवा कोल्हा हा चतुर असतो, परंतु एक कपटी असतो आणि इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतो, परमेश्वरच्या लोकांना परमेश्वरापासून दूर घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे राजा हेरोद हा कपटी होता, दृष्ट होता. आणि म्हणून जी उपमा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये राजा हेरोदला देत आहे ती उपमा अगदी योग्य आहे. कारण राजा हेरोद प्रभू येशू ख्रिस्ताचा घात करण्यासाठी सुरुवातीपासूनच पाहत होता आणि त्याच्या मागे येणाऱ्या शिष्यांचा देखील नाश करण्यासाठी पाहत होता. आणि म्हणून ज्याप्रमाणे एखादा रानटी पशु त्याच्या मनामध्ये कपट असते, दया नसते, माया नसते, त्याचप्रमाणे राजा हेरोदाच्या मनामध्ये कपट होतो. आणि ते कपट आज प्रभू येशू ख्रिस्त जणू काही उघड करत आहे व त्याला सांगत आहे की त्या कोल्ह्याला जाऊन सांगा की मी परमेश्वराचं मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे, देवाच्या राज्याची स्थापना करण्यासाठी आलेला आहे आणि कुठलीही व्यक्ती मला पूर्णपणे बंद करू शकणार नाही. येथे खरोखरच प्रभू येशू ख्रिस्ताचा वेगळा स्वभाव आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे एका बाजूला राजा हेरोद एका कोल्ह्याप्रमाणे त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या शिष्यावरती झडप करण्यासाठी तयार होता, दुसऱ्या बाजूला परमेश्वर एखाद्या मायेच्या कोंबडीप्रमाणे मायेची पांघर किंवा पांघरून आपल्या शिष्याला वरती घालण्यासाठी तयार होता. एका बाजूला कपटी कोल्हा, दुसऱ्या बाजूला दयावंत ते कोंबडी ज्याप्रमाणे आपल्या पिल्लाला आपल्या जवळ करते आणि मायेची ऊब देते, त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जणू काही येरुशलेम येथेच नाही तर संपूर्ण गावामध्ये जाऊन आपल्या लोकांना आपल्या पंखाखाली घेत होता, जेणेकरून या कपटी कोल्ह्यापासून त्यांचं संरक्षण व्हावं. आणि यांची तडजोड आपल्याला संपूर्ण शुभवर्तमानामध्ये दिसून येते. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त थोडेसे दुःखी वाटत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी खंत वाटत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे येरुशलेमा, हे मोठे शहर, मी तुझ्यासाठी काय नाही केलं. मी प्रत्येक वेळेला तुझ्याकडे येऊन पश्चातापही करण्यासाठी मी तुम्हाला मार्ग दाखवून दिला, मी तुमच्या समोर येऊन परमेश्वराचा मार्ग तुम्हाला दाखवून दिला, तरी सुद्धा लोकांनी पश्चाताप केला नाही. लोकांनी सैतानी मार्ग निवडला, लोकांनी चुकीचा मार्ग निवडला, लोकांनी त्या कपटीच्या मागे जाण्याचं स्वीकारलं, परंतु परमेश्वराच्या मागे येण्यासाठी त्यांनी टाळलं. आणि म्हणून कुठेतरी परमेश्वराला खंत वाटत आहे. आणि म्हणून येरुशलेम या शहरावरती केवळ प्रभू येशू ख्रिस्त
शोक व्यक्त करत नाही, तर त्या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पासून भडकून गेलेली होती, परमेश्वराच्या मार्गापासून भडकून गेलेली होती, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज खंत व्यक्त करत आहे व सांगत आहे, कितीतरी अपॉर्च्युनिटीज, कितीतरी नव्या नव्या संध्या मी तुला दिल्या पश्चाताप करण्यासाठी, परंतु तुम्ही पश्चाताप केला नाही. आपल्या देखील जीवनामध्ये आपण कुठला मार्ग घेतो हे महत्वाचं आहे. एक मार्ग तो कपटाने भरलेला आहे, एक मार्ग चुकीचा मार्ग आहे, जो मार्ग हेरोद राजाकडे जात आहे. दुसरा मार्ग मायाने भरलेला आहे, क्षमेने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, जो मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताकडे जात आहे. आपण त्या मार्गाची निवड करूया आणि परमेश्वर जो आपल्याला नवीन नवीन संधी देत आहे, त्या परमेश्वरचा मार्ग आपण अवलंबून त्या मार्गाप्रमाणे किंवा त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आमेन.